ते लग्न राहू दे बाजूला, पहिलं खाण्याचं बघा काय ते. मला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमचा काही देवाकडे वशिला होता काही? अच्छा, हिरोईन नंबर 1, हिरोईन नंबर 2, 3, 4, ही साईड हिरोईन. फोकस ऑन दिस लाईन यू ऑल यंगस्टर्स. बाकी सगळ्या लाईन्स विसरून जा, फक्त ह्या लाईनवर फोकस करा. हाय, हॅलो, नमस्ते, मी कल्याणी आणि माझ्यासोबत आहे निर्मला. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे डे 2 लग्न सोनीच्या बहिणीच्या मुलीचं. आधी तेच सांगते मी परत, काल पण मी सांगितलं होतं. शुभांगी येते आज. आम्ही शुभांगीसोबत चाललो आहे. शुभांगीच्या कारमधनं आम्ही लग्नाला चाललो आहे आणि आज निर्मलाने साडी घातलेली आहे फायनली. हां, आणि लागोपाठ 2 दिवस आवरायला कंटाळा येतो. काल रात्री पण आवरलं आणि फक्त 7-8 तास झोपून परत आवरायचं तर खरंच कंटाळा येतो. पण ठीक आहे, अशी दिसतीये निर्मला. आणि मला आत्ताच कळालं आहे की मी मोठी माणसं आहेत म्हणून. माझे आता 500 सबस्क्रायबर होणार आहे ना, म्हणून शुभांगीला वाटायला लागतंय मी मोठी झाली. हो की नाही? हां, लग्नाला शुभांगी तू पण ये. लग्नाला आलोय आणि मी काल जर सांगितलं ह्या लग्नाला मी कोणाला ओळखत नाही आणि बाय कोइन्सिडन्स ही माझ्या सासरची निघाली. सासरची नाही, तू माझ्या घरची आहे, तू माहेरची आहेस. ही माझ्या सासरची निघाली आणि सासरची म्हणण्यापेक्षा माझ्या मिस्टरांच्या मावशीची मुलगी, सख्या चुलत मावशीची मुलगी, त्यांच्या मिस्टरांची बहीण, एवढ्या जवळचं नातं निघाले आमचं. सो माझी नवीन सबस्क्रायबर जबरदस्ती अजून केलं नाही आहे तिनं. मी तिला सांगितलंय पहिलं कल्याणीला कर आणि नंतर आठवणीने पहिलं मला कर. शुभांगीला कर. मी जरा मोठी आहे ना, त्यामुळे नंतर केलं तर चालणार आहे, पण हिला पहिलं कर. चालेल, मला विसरायचं नाही. हे 2 ब्लॉगर असले की हा फार मोठा प्रॉब्लेम आहे की कसं करायचं. आम्ही पोहोचलो आता, चला. 2 ब्लॉगर असले की हा मोठा प्रॉब्लेम आहे की कोणाच्या कॅमेऱ्यामध्ये पाहायचंय नक्की. मोबाईलला जरा जास्त सुंदर दिसते अगं. आजकाल मी सुंदर मुलींना याच्यामध्ये घ्यायचं बंद केलंय. हा, मी क्रॉप करणार. मी काल सोनीला पण सांगितलंय, तू अति सुंदर दिसायला लागली की मी तुला क्रॉप करणार माझ्या व्हिडिओमधनं. ए बघ किती छान केलंय. हा, वरती पकडण्यासाठी आहे ना ते. वरती नवरी जेव्हा चालते बघ, हा वरती पकडतात, सगळे भाऊ लोक पकडतात. कॅमेरा दिपला माझा, डोळे दिपले माझे. हाय, नवरी आहे, नवरी आहे. थँक्यू. वाव यार, तुला जर उचलून नेल तर एखाद्याचं काम होईल अगं. वर्षभराचं नाही, 2-3 वर्षाचं काम होईल ना. आपण करूया का काहीतरी? सुपारी देऊयात का? नाही, आपणच करूया ना. अच्छा, ठीक आहे. आजच्या हिरोईन नंबर 1, हिरोईन नंबर 2, 3, 4, ही साईड हिरोईन. तिच्याकडे बघू नका. तिच्या तोंडावर हात ठेवायचा. फोटो काढताना हात ठेवायच्या तोंडावरती. हा, ही साईड हिरोईन, आम्ही हिरोईन मेन. आणि तिच्याकडे बघू नका प्लीज. सोनीकडे बघू नका. तुला नाही घेतलं पाहिजे कॅमेरामध्ये, चांगलं नाही येते. आपण इकडे बसते, मी इकडे बसते. ही आहे सोनीची फ्रेंड. नाही, नाव माहिती मला. इंट्रोडक्शन काय देऊ तो विचार करत होती. आणि ही पण सोनी. तुम्ही पण बिझनेसच करता ना? अच्छा. सो आज सगळ्याच बिझनेसमध्ये एकत्र आलेल्या आहेत. ते पण एकदम प्रॉपर रेडी होऊन. कसं वाटतं नॉर्मल डेजमध्ये रेडी होण्यामध्ये? छान वाटतं. कधीतरी रेडी होतो तो छान वाटतं. रेग्युलर रुटीन. आणि जे नेहमी असे रेडी होतात त्यांचं काय म्हणणं आहे? सोनी, नवरा चक्कर येऊन नाही ना पडलं तुला बघितल्यानंतर? अजिबात नाही. हिलाच चक्कर येतात नेहमी. सोनीला नवऱ्याने सोनीला ओळखच दिली नसेल. अरे हे सध्या हातात जास्त. कुठून निर्मला, आपल्याला पण खायचंय. ते लग्न राहू दे बाजूला, पहिलं खाण्याचं बघा काय ते. आम्ही सगळ्या ग्रुप आज भेटेल. गावाला पण येतात, म्हणजे सगळ्या जणी भेटणार आहे. ते जाऊ दे, त्यातला सबस्क्राईब किती करणार आहे मला ते सांग. सगळ्या करतील. आणि एवढ्या बडबड्यात तुझं तोंड दुखेल पण चॅनल. हा ना, ठीक आहे. सोनीच्या मैत्रिणी येणार आहे. मी ऑलरेडी साडी केलाय. थँक्यू. मॅचिंग
काल ही कुठे गेली नाही, घरी होती ही काल. येऊ शकत होतीस का? सॉरी, एखाद्याला अटॅक येऊ शकतो अशा खबरीमुळे. त्या खबर को खतम हो गया है. नाही येऊ शकतो. आते रहेगा. ले मेले क्या इथे पहिले. घरी होती भांडू, घरी होती ती. पनीर चाहिए था मुझे. पनीर खोटं बोलले. सिरियसली पार्लर नहीं जाती. नहीं बिल्कुल. मैं आईब्रोज भी नहीं बनाती हूँ. ओके. नॅचरली मतलब अच्छा आहे. शुभांगी इकडे ये. ती बोलतीये ती पार्लरला नाही जात, ती आयब्रोज पण बनवत नाही. ती बोलतीये ती पार्लरला पण नाही जात, आयब्रोज नाही पण बनवत. सोनी पण म्हटलं देव विसरला होता का आपल्या दोघींना जेव्हा अरे नहीं तुम्ही लोक यंगस्टर्स सो ब्युटिफुल सो गॉर्जियस हाँ. यू डिडंट नीड एनी वे. प्लीज फोकस ऑन दिस लाईन. यू ऑल यंगस्टर्स. बाकी सगळ्या लाईन्स विसरून जा, फक्त ह्या लाईनवर फोकस करा की तिने आता यंगस्टर म्हटले आम्हाला. थैंक यू सो मच. एनीवे इवन आई एम यंगस्टर. एज इज ओनली नंबर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एज इज ओनली नंबर. ओके बट आई वोंट टेल माय एज ओके एंड डोंट आस्क मी. ओके नो. आहेत ऋतुजाची मम्मी. रुचा. सॉरी काल अच्छा रुचाची मम्मी म्हणजे नवरीची आई, आणि ही आहे सोनी नवरीची मावशी. आणि दोघी पहा रेडी छान झाल्यात आहेत. आणि मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमचा काही देवाकडे वशिला होता काही? नाही कसं काही कॉन्ट्रॅक्ट मिळताना देव असं असतं ना की एखाद्याचा वशिला असेल तर त्याला सगळे कॉन्ट्रॅक्ट मिळतात, तसं तुमच्याला काय सगळ्यांना कलर एकदम असे एकदम परफेक्ट मिळाले, देवाकडे वशिला होता का तुमचा? नाही, अजिबात नाही. मग कसे काय मिळाले? कसं वाटतंय मुलीचं लग्न होणार आहे? आनंदही आहे, एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू. एकुलती एक मुलगी आहे. एकुलती एक मुलगी. एकुलती एक मुलगी आहे. मलाही एकुलती एक मुलगी आहे. पण ठीक आहे, आनंद आहे. पण थोडासा त्रास तर होतोच, प्रत्येक आईला होतो ज्यांना एकुलती एक मुलगी आहे. रडणार नाही. सोनी तू तर सांगू तू नाही रडणार? मी रडते अजिबात नाही. नाही रडवते. हां, हे बरोबर बोललात तुम्ही, हे बरोबर बोललात. पण नाही, मला माहिती आहे ताईंना नक्की रडू येणार आहे, कारण की मुलगी म्हणजे आपल्या काळाचा तुकडा असतो. मी एक्सपिरियन्स केलं आहे माझ्या लग्नामध्ये, माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये माझे वडील लहान मुलासारखे रडत होते. सो मला माहिती त्या किती नाही म्हटलं की नाही रडणार, तर त्या रडणार आहेत. सो थँक्यू आम्हाला तुम्ही लग्नाला बोलवलं. आणि लग्न खूप छान झालं आहे. काल संगीत पण खूप छान झालं आहे, स्पेशली डेकोरेशन खूप सुंदर होतं आणि रात्रीचं जेवण पण खूप छान होतं. थँक्यू. अरे आयुष्याचे कल्याण म्हणा शुभ मंगल सावधान, म्हणा शुभ मंगल सावधान. ओ सावधान. हा जो मुलगा होता खरंच खूप चांगला होता. आम्हाला त्याने जागेवरती जे आम्ही मागू ते आणून दिलं. ठीक आहे, त्याचं ते काम होतं, पण ते खूप आनंदाने तो करत होता. हे पाहून आम्हाला सगळ्यांना खूप चांगलं वाटलं. संध्याकाळी एक पूजा होती, पूजेला गेलो होतो. पूजा तर माझ्या माहेरचीच होती, माझ्या चुलत भावाच्या घराची वास्तुशांती होती. त्या वास्तुशांतीसाठी आम्ही गेलो होतो आणि तिथेच अजून एक माझा भाऊ म्हणजे प्रवीण मला भेटला. त्यात आमचं डिस्कशन चाललं होतं की आपल्या मुली कशा सेम आहेत, बाहेर गेल्यानंतर बोलत नाही आणि घरी आल्यानंतर तोंड बंद होत नाही त्यांचं.
तुम्हाला काही गरज असेल हॉस्पिटलसाठी आणि म्हणजे कुठला एक सगळे मल्टीस्पेशालिस्ट ना मल्टीस्पेशालिस्ट आहे त्यांचं हॉस्पिटल सरवलीमध्ये आहे के केअर हॉस्पिटल आणि डिस्काउंट पण घेते माझं नाव सांगितलं त्यामुळे माझं नुकसान काय करते ती हा आहे माझा भाऊ ठीक आहे हा माझा भाऊ आहे माझी पूजा आहे जे माझ्या आम्ही चुकीच्या घरात गेलो होतो ती पूजा शिंदे नावाप्रमाणे वागलं पाहिजे आपल्याला असाच रँडमली व्हिडिओ चालू केला आहे. व्हिडिओ चालू करण्याचं कारण असं की आज लग्नावरून आली संध्याकाळी मला एक पूजा होती. त्या पूजेला जाण्याआधी मी 5-5:30 वाजता मी माझा फोन पाहिला कारण की माझे ऑलरेडी 494 सबस्क्रायबर झाले होते आणि मला असं वाटलं की 6 सबस्क्रायबर होतील अजून थोडा वेळ लागेल. पण संध्याकाळची रेस्ट झाल्यानंतर जेव्हा मी 5:30-6ला माझा फोन पाहिला आणि फोन पाहिल्यानंतर मी पाहिलं माझे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते. आणि थँक्यू मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी मला आठवतं आहे लास्ट 17 तारखेला आज 17 तारीख आहे आणि पाठीमागच्या 17 तारखेला माझ्या आत्याच्या मुलीचा साखरपुडा होता आणि त्याच्या सेकंड डेला माझा पहिला व्लॉग आला होता. एक ग्लास हाऊसचा व्लॉग मी आधी टाकला होता पण तो व्लॉग मी असाच टाकला होता की जस्ट मला स्टार्ट करायचे म्हणून. मी स्टार्टिंग ॲक्च्युअल जी खरी स्टार्टिंग केली ती माझ्या आत्याच्या मुलीच्या साखरपुड्यापासून केली आणि त्याला आज कंप्लीट 1 महिना कंप्लीट झाला आहे पूर्ण आणि मला खूप आनंद होतो आहे की 1 महिना आज झाला मला आणि माझे 500 सबस्क्रायबर पण झाले. तुम्हाला सगळ्यांना जे माझे सबस्क्रायबर आहेत जे माझे व्हिडिओ रेग्युलर पाहतात आणि जे सबस्क्रायबर नाही पण आहेत आणि जे पण माझे व्हिडिओ पाहतात त्यांना सगळ्यांना खूप खूप थँक्यू की तुम्ही सगळ्यांनी मला ह्या महिन्याभरामध्ये जे प्रेम दिलं. खरं तर मी खूप ट्रायल अँड एरर बेसिसवर हे चालू केलं होतं. बोलायला मला आवडतं पहिल्यापासून पण व्लॉगिंग करणार की नाही हे मी कधी ठरवलं नव्हतं. तर तुम्ही जे मला प्रेम दिलं आहेत आणि जे माझे 500 सबस्क्रायबर झाले तर त्याच्याबद्दल खूप 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 थँक्यू सगळ्यांना. कधी कधी असं होतं काही गोष्टी आपण शब्दात नाही मांडू शकत किंवा व्यक्त करू शकत तर असंच काहीसं आहे की मे बी मी एक्सप्रेस करायला थोडी कमी पडत असेल पण सिरियसली तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप थँक्यू. असंच प्रेम राहू द्यात असेच माझे व्हिडिओ पाहात. तुमच्या ह्या प्रेमामुळेच किंवा तुमच्या ह्या सपोर्टमुळेच मला थोडंसं मोटिवेशन मिळतं आहे की मी व्हिडिओ बनवले पाहिजे. कारण की मध्ये मध्ये मला असं वाटायचं की खरंच मला हे जमणार आहे का मी हे करू शकणार आहे का. पण तुमचा जो रिस्पॉन्स आहे व्हिडिओजला जे मला व्ह्यूज येतात किंवा ज्या कमेंट्स येतात स्पेशली माझ्या ज्या मैत्रिणी मला ज्या कमेंट्स करतात ज्या छान छान कमेंट्स मला येतात त्या पाहून खरंच मला खूप मोटिवेट होतं आणि मला असं वाटतं की नाही आपण व्हिडिओ केले पाहिजेत. असं तुम्ही दिलेल्या हा महिन्याभराच्या माझ्या जर्नीमध्ये जो तुम्ही मला सपोर्ट दिला त्या सगळ्यासाठी खूप 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 थँक्यू आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.